कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा, मला त्या वेंडरचं म्हणणं पटतंय। आपण सगळ्या गोष्टी प्रोफेशनलीच करायला हव्यात। त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला आता एका मोठ्या स्पेसची गरज आहे। राज, पण आपली ही पहिलीच डील आहे, पण पहिल्याच डील मध्ये एवढी मोठी जागा म्हणजे खूप मोठी रिस्क होणार। अरे, आपल्याला बिझनेस मध्ये रिस्क घ्यावीच लागेल। आणि कशी घेणार आहे रिस्क? तू विसरलास का बाबांनी काय सांगितलं आपल्याला? ते आपल्याला कोणत्याही प्रकारची मदत नाही करणार आहे। जे काही करायचंय ते आपल्याला आपल्या हिमतीवर करायचंय। किशोर दादा, किशोर दादाचं काय? किशोर दादा आपल्याला म्हणालेला बघ की तुम्हाला कुठलीही मदत लागली तर मी आहे। प्रमोद दा, मला खात्री आहे रे की किशोर दादाच्या ओळखीने आपल्याला नक्की कोणीतरी मिळेल जो आपल्याला पैसे द्यायला रेडी होईल। अरे तू विचार कसला करतोयस? बरं, बघूया। चल चल चल, आपण बोलूयात त्याच्याशी। चल। देवा, मला क्षमा कर। आज तुझं निमित्त काढून मी लीलाच्या सासरी चाललोय। मला ना तिला प्रत्यक्ष भेटायचंय, कारण कालिंदीच्या हातून पैसे हरवले ही इतकी मोठी गोष्ट मी तिला फोनवर नाही सांगू शकणार। आणि ही गोष्ट लपो तरी कशी रे? लेकीच्या सासरचे पैसे होते ते। वसंत मोहिते, काय कुठं निघालात? कुठं घाईघाईनं? हं? एजनी पैसे देतो म्हणून सांगितलं म्हणजे विषय संपला नाही। हं? ते पैसे माझ्याकडे कधी पोहोचणार आहेत? कारण की तुमचे सगळे पैसे देणार हो मी। कधी? मोहिते, कर्ज फेडायची मुदत संपत चालली आहे मोहिते। मला माझे पैसे जर वेळेत नाही मिळाले ना, तर मी पोलिसांना मध्ये घेऊन राडा करीना, सांगून ठेवतो। मग एजेस काय, तुला आणि तुझ्या मुलीला कोणीही वाचू शकत नाही। काय कळलं? नजर खाली, नजर खाली। कालिंदी काय करून ठेवलंस हे? आता कसा सोडवायचा हा प्रश्न? आलात तुम्ही एवढ्या लवकर? नमस्कार। लीलाचे बाबा इथे काय करतायत? नक्की काय चाललंय लीलाच्या घरच्यांचं? तुम्ही नीट बसलातही नाही वसंतराव, आणि आलात आणि लगेच निघालात। खरं म्हणजे पूजेसाठी कृष्णमूर्ती द्यायची म्हणून आलो होतो। यांना इथे व्यायांचा मान मिळतोय आणि लीलाला नोकराची वागणूक। बहिणी, एजे हुशार आहे तो। ते यांच्यासोबत डबल गेम करतात आणि यांना कळत पण नाहीये। आता तुम्ही देखील तुमच्या घरी कृष्णाष्टमी साजरी करता म्हणालात म्हणून बोलवलं नाही, तर सगळ्यांना तुम्हाला इथंच बोलवलं असतं आज। बरं ताई, पुन्हा येईन कधीतरी। लीला भेटली असती तर खूप बरं वाटलं असतं मला, पण हरकत नाही, मी येऊन गेलोय म्हणून सांगा तिला। हो, खरं आहे ते। तिलाही वाईट वाटेल तुमची चुकामुक झाली म्हणून, खरंच। बरं, येतो। बर। लीलाच्या बाबांना लीला घरी असणं अपेक्षित होतं, पण लीला यावेळेस जॉबला गेली असणार हे माहीत असायला हवं त्यांना। एक मिनिट, ही लीलाने तिच्या जॉब बद्दल घरी सांगितलंच नाहीये। काका, तुम्हाला लीलाला भेटायचंय ना? हो, पण सरोजनी ताई म्हणाला ती बाहेर गेली म्हणून। नाही, लीला बाहेर नाही गेली आहे। म्हणजे तशी बाहेरच गेली आहे ती, एजंट बरोबर त्यांच्या रेस्टॉरंट मध्ये गेली आहे। तिकडे जॉब करते ना ती आता। जॉब? हो, तुम्हाला माहित नाही? अहो, एजंटनी जॉब दिलाय तिला। कदाचित तुम्हाला सरप्राईज द्यायचं म्हणून तिने काही सांगितलं नसेल तुम्हाला।
तुम्ही एक काम करा ना काका, आता तुमची एवढी हुशार लेक इतक्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये किती छान काम करते हे तुम्ही तिकडे प्रत्यक्षात जाऊन बघा आणि तुम्हीच तिला सरप्राईज द्या. लीला बाळा, एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये एजंट बरोबर पार्टनर म्हणून तू काम करशील याची कल्पनाही नव्हती मला. नाही नको, मी इथं आलो हे लीलाला सांगण्यापेक्षा ना तिला कामात घडलेलं पाहायचंय मला. भाऊ, लीला कुठे भेटू शकेल सांगू शकाल का? लीला मॅडम ना आता रेस्टॉरंट मध्ये असतील. थँक्यू. लीला मॅडम, लीला वेटरच्या कपड्यात? सॉरी. लीला, याचा अर्थ तू एजंटच्या हॉटेलमध्ये एक भागीदार म्हणून नाही तर एक नोकर म्हणून येतेस. लीला मॅडमचे बाबा, तुम्ही इथे काय करताय? लीला मॅडमना भेटायला आलात का? काय झालं, भेटल्या ना तुम्हाला लीला मॅडम? कुठल्या तोंडाने भेटू? ती हे जे काम करते ते अहो नाही, असं काही नाहीये. म्हणजे लीला मॅडम इथे का जॉब करतायत मला नक्की माहिती नाही. हा पण लीला मॅडमनी स्वतःहून एजे सरांच्या मागे लागून हा जॉब मागून घेतलाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.